विद्यार्थी मित्रांनो, द पराते अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी समजा आपण आज पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे आणि त्याचं फॉर्म काय आहे हे समजा आपण पाहणार आहोत। आपण मागच्या प्रकरणामध्ये लिनियर इक्वेशन पाहिलेलं आहे। लिनियर इक्वेशन इज टू व्हेरिएबल, त्याचे दोन व्हेरिएबल समजा होतात। पण इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहत असताना जे फर्स्ट मार्क साठी किंवा एका मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारले जाते ते म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वेश्चन फर्स्ट आपल्याला विचारलं जाणार। आता याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीचं होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो काही समजा जनरल फॉर्म आहे, याचा जनरल फॉर्म कोणता, ax² bx इक्वल्स c किंवा ax² bx c इक्वल 0 अशा पद्धतीने समजा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म होईल। या पद्धतीनुसार समजा आपण जर पाहिलं तर कोणतंही जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन याचं ax² आला पाहिजे। म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन which is means by a one variable and the maximum index is 2। इथे एक लक्षात ठेवायचं, व्हेरिएबल किती आहे, 1 आहे। इथे सुद्धा x आहे, इथे सुद्धा जो कोएफिशिएंट आहे तो x आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, इथं 2 आहे। जर मॅक्झिमम इंडेक्स जर 2 जर असेल तरच तो समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल। जर मॅक्झिमम इंडेक्स 2 च्या नंतर जर समजा जर असेल 3 असेल 4 असेल 5 जर असेल तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही। आता समजा एक उदाहरण समजा पाहूया, 5x² 3x 9 इक्वल 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही, आहे। का आहे, कारण याचं वन व्हेरिएबल आहे अँड द मॅक्झिमम इंडेक्स इज 2 आहे, म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। परंतु समजा मी असं लिहिलं 9x² 2x 3 इक्वल 0, इथं स्क्वेअर घेतला, ओके। इथं समजा आपण 3 करू, 9x³ 2x² 3 इक्वल 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही। याचा जे काही समजा व्हेरिएबल आहे हे 1च आहे, इथे x आहे कोएफिशिएंट जे आहे ते, परंतु याचा इंडेक्स किती आहे, मॅक्झिमम 3 आहे। याचा मॅक्झिमम इंडेक्स 3 असल्यामुळे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही, ओके। आले लक्षात। म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन होण्यासाठी काय करावं लागतं, या जनरल फॉर्म मध्ये पहिले इक्वेशन आणायचं, ax² bx c इक्वल 0 आणि मॅक्झिमम इंडेक्स किती आला पाहिजे, 2 आला पाहिजे। 2 च्या जास्तही नाही आला पाहिजे आणि 2 च्या कमी नाही आला पाहिजे, तरच तो होणार क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता समजा पहिले याच्या समजा पाहू, which is the following equation are quadratic or not। म्हणजे हे काही जे मी एक्झाम्पल इथे 4 दिलेले आहेत, या 4 एक्झाम्पल पैकी कोणतं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही ते सांगायचं। आता इथं समजा जर पाहिलं तर 3x² - 5x 3 इक्वल 0 याच्यामध्ये समजा व्हेरिएबल किती आहे, 1 आहे। दिस इक्वेशन असं लिहायचं का, दिस इक्वेशन इज ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 2। It is quadratic. It is quadratic equation. It is a quadratic equation. हे एक लक्षात घ्यायचं। म्हणजेच काय होतंय, जर समजा याचा वन व्हेरिएबल असेल आणि मॅक्झिमम इंडेक्स समजा जर 2 जर असेल तर हे इक्वेशन काय असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, ओके। सेकंड पाहूया, 9y² 5 इक्वल 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, आहे। कारण इथं व्हेरिएबल 1च दिसत आहे, इथं y आहे, इथं y जरी नसला तरी yच असणार ते, पण इथं मॅक्झिमम इंडेक्स किती दिसत आहे, 2 दिसत आहे। पण याला आता जनरल फॉर्म मध्ये समजा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आणू। क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म मध्ये आणत असताना काय करायचं, 9x², इथं समजा कोणता y नाही म्हणून काय करायचं, 0y घ्यायचा +5 इक्वल 0। आता पहा हे जनरल फॉर्म मध्ये आणलेलं आहे की नाही, आहे। मग आता काय होईल, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, आहे किंवा नाही, आहे। मग लिहिताना काय लिहायचं,
दिस इक्वेशन इज ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2 आहे, म्हणून हे व्हेरिएबल आहे, म्हणजेच काय होते हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. थर्ड समजा आपण पाहू. थर्ड मध्ये समजा आपल्याला पाहण्याची गरजच नाही. इथं पहा, इथं इंडेक्स किती आहे, जास्तीत जास्त मॅक्झिमम 3 आहे. मग 3 चा समजा इंडेक्स जर असेल, इथं 1 जरी व्हेरिएबल जरी असेल, इथं m आहे, इथं m आहे, म्हणजे 1 व्हेरिएबल आहे. 1 व्हेरिएबल जरी असला तरी मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 3 आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का, नाही, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. म्हणून लक्षात ठेवायचं. आता लिहिताना कसं लिहायचं, दिस इक्वेशन इज ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 3 असं येते. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने समजा इथं काय करायचं, एक सेंटेन्स लिहायचं. पुन्हा काय म्हणतात ते लक्षात ठेवा. दिस इक्वेशन इज ओनली व्हेरिएबल अँड द मॅक्झिमम इंडेक्स इज 3. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने एक सेंटेन्स लिहायचं. आपण फोर्थ पाहू, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. असं डायरेक्ट सांगायचं नाही की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. तर काय करावं लागेल, पहिले आपल्याला या जनरल फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आणावं लागेल. आणण्यासाठी काय करावं लागेल, या ब्रॅकेटनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. आता जर मल्टिप्लाय जर केलं तर पहिल्या जी काही समजा व्हॅल्यू आहे, पहिल्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करा. l नं l ला मल्टिप्लाय केलं l स्क्वेअर प्लस l नं 5 ला मल्टिप्लाय केलं, इथं मायनस असल्यामुळे -5l. आता l नं आपण मल्टिप्लाय केला, तर सेकंड नंबरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 ने l ला मल्टिप्लाय करा प्लस 2l मायनस 2 into 5 -10 इक्वल 0. चला l स्क्वेअर मायनस 5l मधून 2l मायनस करा, 3l मायनस 10 इक्वल 0. हे झालं समजा आपले इक्वेशन. कोणते इक्वेशन तयार झालेलं आहे, या जनरल फॉर्म मध्ये आपण काय आणलेलं आहे, इक्वेशन आणलेलं आहे. आता पाहिजे जनरल फॉर्म मध्ये समजा इक्वेशन आणल्यानंतर इथं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, आहे, कारण याचं मॅक्झिमम इंडेक्स किती दिसत आहे 2 आणि व्हेरिएबल किती दिसत आहे 1. इथे l आहे, इथे l आहे, म्हणून समजा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता लिहिताना कसं लिहायचं, दिस इक्वेशन इज ओनली व्हेरिएबल अँड द मॅक्झिमम इंडेक्स इज 2. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. चला यानंतर आपण सोल्युशन करूया. इथे काय आहे, x इक्वल 3/2 आहे. या 3/2 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ठेवायचं, पुट करायचं. त्याच्यानंतर जे सोल्युशन निघेल, जर सोल्युशन जर असेल तर s म्हणायचं, जर सोल्युशन नसेल तर समजा दिस इज नॉट अ सोल्युशन. अशा पद्धतीने समजा ते आपल्याला लिहायला लागेल. ते कशा पद्धतीने आहे, इन द पॉलिनॉमियल्स 2x स्क्वेअर प्लस -7x प्लस 6 इक्वल 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं, ही जे पॉलिनॉमियल्स आहे ते पुट करायची आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता कशा पद्धतीने समजा सॉल्व्ह होईल नंतरच्या ह्याच्यात, हे एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी विचारलं जातं. आता समजा जिथं जिथं आपल्याला x दिसतात तिथं काय करायचे, 3/2 ठेवायचे. पहिले आपण इक्वेशन लिहून घेऊ. 2x स्क्वेअर -7x प्लस 6 इक्वल 0. जिथे जिथे एक दिसतात तिथं 3/2 घ्या. 3/2 स्क्वेअर. आता इथं काय आलं, कारण x चा स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअरची x ची व्हॅल्यू काय आहे 3/2 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा, कारण इथे x चा स्क्वेअर आहे असल्यामुळे -7 into 3/2 प्लस 6 इक्वल 0. इथं लक्षात ठेवायचं, इथं 2 साइड येतात, एक राईट साइड आणि लेफ्ट साइड. इथं समजा लक्षात घ्या, इथं लेफ्ट साइडची व्हॅल्यू काय आहे, लेफ्ट साइडची व्हॅल्यू इथं व्हॅल्यू आहे, म्हणजे व्हेरियस व्हॅल्यू आहे, वेगवेगळी व्हॅल्यू आहे, आणि इथं राईट साइडला व्हॅल्यू काय 0. जर समजा आपण लेफ्ट साइडला जर आपण सॉल्व्ह केलं आणि त्याची व्हॅल्यू समजा जर 0 जर आली तर ही जे पॉलिनॉमियल्स आहे हे सोल्युशन आहे असं समजायचं. आणि जर 0 जर नाही आली तर ती पॉलिनॉमियल्स सोल्युशन नाही अशा पद्धतीने ती समजलं जाते. चला सॉल्व्ह करूया आपण. 2 into 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 7 into 3 21/2 प्लस 6 इक्वल 0. ओके. चला आता क्रॉस मध्ये डिव्हिडेशन करू. 2 1 1 2 2 4 9/2 मायनस 21/2 प्लस 6/2 इक्वल 0. 2 नाही येणार, अजून काय आलं नाही, कारण फक्त प्लस 6 आहे.
आता एक लक्षात घ्या, इथं समजा आपल्याला एलसीएम काढायला लागतो. मग एलसीएम काढण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं इथं 2 आहे, इथं 2 आहे. मग इथं डिनोमिनेटरला जर 2 आणायचं जर असं तर काय करावं लागेल आपल्याला, 2 ने इंटू करावं लागेल. जर समजा आपण डिनोमिनेटरला जर 2 ने जर इंटू जर केलं तर न्यूमरेटरला सुद्धा कशाने इंटू करायचं, 2 ने. 2 ने जर इंटू जर केलं तर इथे येतात 12. 2 ने इंटू जर केलं तर इथे येतात 2. 9/2 मायनस, इथं लक्षात घ्यायचं, इथं डिनोमिनेटर काय कॉमन आहे म्हणून 21 मायनस 21 प्लस 12 अपॉन काय 2 आहे. 9/2 मायनस 21 मधून समजा 12 मायनस करायची, कारण इथं 21 चा सिम्बॉल मायनस आहे म्हणून 9/2 मायनस प्लस काय होते कॅन्सल, 0 इक्वल 0. आता इथं लक्षात ठेवायची, जी लेफ्ट साइड आहे आपण सॉल्व केलेली आहे, किती आली 0. राइट साइड ऑलरेडी 0 आहे आणि दोन्ही समजा जर 0 जर असेल तर x इक्वल 3/2 इज अ काय सोल्युशन. अशा पद्धतीने समजा काय होईल आपलं हे प्रॉब्लेम सॉल्व झाला. ओके, सेकंड समजा पाहूया. सेकंड काय येईल आपल्याला, सेकंड घ्यायचं आता, पुट x इक्वल -2 in the polynomials 2x square minus 7x plus 6 equal 0. अशा पद्धतीने समजा काय करायचं, याची व्हॅल्यू ठेवायची. काय इथं समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा घ्या, 2x square minus 7x plus 6 equal 0. चला, जिथे जिथे x दिसतात तिथे किती पुट करायचे, -2 पुट करायचे. 2 -2 चा स्क्वेअर प्लस k की मायनस 7 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे -2 प्लस 6 इक्वल 0. जिथे जिथे एक दिसतात तिथे किती पुट करायचे, -2 चा स्क्वेअर 4, 2 इंटू 4 मायनस मायनस प्लस 14 प्लस काय 6 इक्वल 0. 4 इंटू 2 8 प्लस 20 इक्वल 0. 20 प्लस 8 28 इक्वल 0. आता आपली जी काही समजा लेफ्ट साइड ची जे आपण समजा सॉल्व केलेला आहे त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे 28 आणि राइट साइड किती आहे 0. मग 28 हे 0 सारखी व्हॅल्यू आहे का, नाही आहे म्हणून समजा असं क्रॉस करायचं आणि काय लिहायचं, x इक्वल -2 इज नॉट अ सोल्युशन. अशा पद्धतीने समजा एक सेंटेन्स लिहायचं आणि इथं आपला प्रॉब्लेम इथं संपतो. तर हे जे पॉलिनॉमियल्स आहे सोल्युशन आहे किंवा नाही, तर असं जर काढायचं असेल तर हे 2 मार्कासाठी समजा एक्झाम मध्ये विचारतात. तर अशा पद्धतीने समजा हे इक्वेशन सॉल्व करायचं. चला, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहूया. याच्यातला पहिला क्वेश्चन काय, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतेही समजा 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहायचे आहेत. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा म्हटलं तर काय, त्याचा जनरल फॉर्म काय आहे, a² + bx + c = 0. तर त्या पद्धतीने कोणतेही 2 एक्झाम्पल समजा याच्यामध्ये लिहायचे आहे. वन समजा आपण लिहू, कोणतं लिहायचं, 5x² + 2x + 9 = 0. हे झालं पहिलं. कोणतेही समजा एक लक्षात घ्यायचं, 1 व्हेरिएबल असला पाहिजे आणि मॅक्झिमम जे काही समजा मॅक्झिमम इंडेक्स किती आला पाहिजे, यामध्ये 2 आला पाहिजे. इथे मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, 1 व्हेरिएबल आहे म्हणून तो काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सेकंड समजा आपण पाहूया. सेकंड कोणतं घ्यायचं, 3x² + 2x + 1 = 0. अशा पद्धतीने समजा, किंवा आपण इथे आपण मायनस हे देऊ शकतो, असं काही नाही, -1 = 0. तर हे झाले पहिले क्वेश्चन सॉल्व. काय म्हटलं, फक्त त्यांनी राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन, कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन द्यायचे. ओके. सेकंड पाहू, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे काही समजा खाली 5 क्वेश्चन दिलेले आहेत, ते 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आणि आपल्याला डिसाइड करायचं विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन.
यापैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. बरं, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहताना क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0. या फॉर्म मध्ये आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही ते पहिले पाहायचं. पाहू, x² + 5x - 2 = 0 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग लिहिताना कसं लिहायचं? is only one variable and the maximum index is 2. It is a quadratic equation. Quadratic equation. ओके, अशा पद्धतीने समजा आपल्याला हे एक्झाम मध्ये एका मार्कासाठी समजा विचारतात की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही, तर हे असं सेंटेन्स लिहायचं. हे सेंटेन्स लिहिल्याशिवाय मार्क्स मिळत नाही, हे लक्षात घ्यायचं. आता का? कारण याचं जे काही व्हेरिएबल आहे 1 आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे, म्हणून हा काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड आपण पाहू क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. बरं, असं डायरेक्ट सांगायचं नाही की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जोपर्यंत या इक्वेशनला या जनरल फॉर्म मध्ये आणत नाही तोपर्यंत हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही ते सांगायचं. या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे का? नाही आहे. मग या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आणायचं. मग कशा पद्धतीने होईल? इथे घेतो y² - 5y + 10 = 0. आता हे कसं आलं पहा? y चा स्क्वेअर जसा तसा आहे लेफ्ट साइडला, 5y प्लस आहे तर लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होते? मायनस, आणि -10 आहे तर लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होते? प्लस = 0. चला आता लक्षात घ्या, हा जनरल फॉर्म सारखा आहे किंवा नाही? आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे. 1 व्हेरिएबल आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता लिहिताना कसं लिहायचं? is only one variable and the maximum index is 2. ओके, म्हणजे इथे हे सेंटेन्स लिहायचं म्हणजे आपलं इक्वेशन बरोबर येते. इथे पाहू हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. आता पाहू बरं, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? असं नाही सांगायचं. जोपर्यंत हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही ते सांगायचं नाही. सर आपण याचं काय करू? बेस तयार करू. y डिवायडेड आहे 1/y. y डिवायडेड आहे बोथ साइडला काय होतं? मल्टिप्लाय होतं. y ने y च्या स्क्वेअरला जर मल्टिप्लाय केलं तर y चा क्यूब येते +1 इक्वल y ने जर 2 ला जर मल्टिप्लाय केलं तर 2y. y क्यूब -2y + 1 = 0. ओके, वन्स अगेन y काय आहे? 1/y आहे. अपॉन असल्यामुळे इकडे इंटू होणार. मग समजा आपण इंटू जर केलं तर y चा क्यूब 1 जशास तसे आहे. y ने 2 ला इंटू केले म्हणजे मल्टिप्लाय केलं 2y येते. 2y काय आहे? प्लस आहे. इकडे आल्यानंतर काय होते? मायनस. तर y चा क्यूब -2y + 1 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. का नाहीये? याचा जरी व्हेरिएबल 1 जरी असला, इथं y आहे, पण मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? इथं 3 आहे. आपल्याला किती पाहिजे? मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे. म्हणून समजा इथं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग लिहिताना कसं लिहायचं आता? दिस इज ओनली वन व्हेरिएबल अँड द मॅक्झिमम इंडेक्स इज 3. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने ते वाक्य लिहायचं. जोपर्यंत आपण वाक्य लिहित नाही तोपर्यंत एक्झाम्पल बरोबर येणार नाही. ओके, नेक्स्ट पाहू आपण फोर्थ पार्ट. फोर्थ काय? x + 1/x = -2. फोर्थ एक्झाम्पल पाहूया. इथं सेंटेन्स लिहून घ्यायचं, त्याच्याविषयी समजा ते बरोबर येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो सेंटेन्स. इट इज ओनली वन व्हेरिएबल अँड द मॅक्झिमम इंडेक्स इज 3. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, नेक्स्ट 1/x आहे. दोन्ही साइडला काय होतं? इंटू होतात. या x ला जर इंटू केलं तर x चा स्क्वेअर +1 जशास तसे इक्वल x ला 2 ला जर इंटू केलं तर -2x. -2x आहे तिकडे आल्यानंतर काय होते? +x² + 2x + 1 = 0. आहे का? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल तर कसं लिहायचं? इट इज ओनली वन व्हेरिएबल अँड द मॅक्झिमम इंडेक्स इज 2. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके,
सेकंड पाहू. नेक्स्ट पाचवं फिफ्थ एक्झाम्पल पाहू. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का असं जर पाहिलं समजा आपण इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन जोपर्यंत काय होते, जोपर्यंत आपण या फॉर्म मध्ये आणत नाही, जनरल फॉर्म मध्ये जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत काय होते, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येत नाही. मग काय करायचं, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. पहिले m ला मल्टिप्लाय करू दोन्हीला, नंतर 2 ला मल्टिप्लाय करू दोन्हीला. m ला मल्टिप्लाय करा, m ला मल्टिप्लाय केलं m चा स्क्वेअर, m ला 5 ला मल्टिप्लाय केलं 5m, 2 ला m ला मल्टिप्लाय करा 2m, 2 ला 5 ला मल्टिप्लाय करा -10. ओके, m चा स्क्वेअर -5m + 2m -3m -10 = 0. चला आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, आहे. लिहिताना कसं लिहायचं, ओनली वन व्हेरिएबल अँड द मॅक्सिमम इंडेक्स इज 2, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने समजा काय करायचं, लिहायचं. ओके, चला नेक्स्ट आपण थर्ड क्वेश्चन समजायचा आहोत. क्वेश्चन काय म्हणते, राइट इनटू द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड राइट द व्हॅल्यूज ऑफ द एबीसी. पहिले इक्वेशन काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये समजा आपल्याला तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर एबीसी चे व्हॅल्यू काढायचे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म काय आहे, ax² + bx + c = 0. हा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये आपल्याला प्रत्येकची काही इक्वेशन तयार करायचं आणि त्याच्यानंतर समजा काय करायचं, आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू काढायचे. सर आपण हे इक्वेशन या जनरल फॉर्म मध्ये समजा आपण काय तयार करूया. इथं -y² आहे, या लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होते +y², इथं +2y, +10 आहे, इकडे आल्यानंतर -10 = 0. पुन्हा एकदा -y² आहे, हे राईट साइडला आहे, लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होतात प्लस, इथं +10 आहे, लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होतात मायनस. आता हे समजा आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणलं. इथं एबीसी च्या किमती काढा. a ची व्हॅल्यू a b c, a ची व्हॅल्यू पहिली असणार फर्स्ट 1, सेकंड 2 आणि थर्ड -10. हे झालं समजा आपलं इक्वेशन तयार. ओके, पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये समजा ह्या इक्वेशन तयार करायचे आणि त्याच्यानंतर एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. ओके, सेकंड पाहूया. ब्रॅकेट मध्ये x - 1 चा स्क्वेअर = 2x + 3 आहे असं आहे. आणि जेव्हा एखाद्या ब्रॅकेट मध्ये जर त्याचा स्क्वेअर जर येत असेल तर याचा फॉर्म्युला काय तयार होणार, याचा फॉर्म्युला तयार होतो जेव्हा समजा a - b एका ब्रॅकेट मध्ये येते आणि त्याचा स्क्वेअर येतो, याचा स्क्वेअर -2ab + b चा स्क्वेअर येते. अशा पद्धतीने समजा काय येणार, त्याचं जे काही समजा फॉर्म आहे तो फॉर्म तयार होतो. आपण थोडं एक्सपांड करून लिहितो, म्हणजे a - b चा स्क्वेअर जर असेल, इथं पहा a ची व्हॅल्यू x असं आपण घेऊ, b ची व्हॅल्यू -1 घेऊ, तर त्याचा जो काही फॉर्म आहे हा a चा स्क्वेअर -2ab + b चा स्क्वेअर येणार. ओके, चला पाहूया आपण. a चा स्क्वेअर म्हणजे काय, x चा स्क्वेअर येते -2 इंटू a ची व्हॅल्यू x इंटू b ची व्हॅल्यू -1 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर आणि इक्वल 2x + काय 3. अशा पद्धतीने समजा येईल. इथे x चा स्क्वेअर 2 into 1 2 into x तर -2x प्लस 1 चा स्क्वेअर 1 इक्वल 2x प्लस 3. ओके, 2x काय प्लस आहे, इकडे आल्यानंतर -3 प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस. तर हे कशा पद्धतीने समजा येईल, x चा स्क्वेअर -2x प्लस 1 आणि -3 = 0. हे पहा, हे दोन्ही जे सिंबल आहे हे आपण इकडे लेफ्ट साइडला नेल्यानंतर याचा प्लसचा काय होईल, मायनस होईल. 2x चा प्लस आहे, -3 प्लस आहे तर मायनस होते. x चा स्क्वेअर -4x मायनस काय
2 इक्वल 0. आता इथे लक्षात घ्या, इथे +1 घ्यायचा आहे, +1 आणि -3. तर +1 -3 म्हणलं तर -2 येते इक्वल 0. म्हणजे अशा पद्धतीने समजा आपलं इक्वेशन तयार होणार. मग a ची व्हॅल्यू किती 1, b ची व्हॅल्यू किती -4 आणि c ची व्हॅल्यू किती -2. तर अशा पद्धतीने समजा हे काय होईल, इक्वेशन तयार होईल. ओके, नेक्स्ट पहा. हे सुद्धा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तयार करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आहे का ते फॉर्म नाहीये, म्हणून आपण समजा तयार करू. x² + 5x. इथं लक्षात घ्या, हे मायनस या ब्रॅकेटचं सिम्बॉल आहे. -3 ला जर इंटू जर केलं तर -3 येते, मायनस मायनस काय होते +6. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, -3 ला जर -3 ला इंटू जर केलं तर -3, मायनस मायनस प्लस, तर इथं प्लस झालं. आता या ठिकाणी पहा, x² + 5x. इथं +x आहे ते इकडे आल्यानंतर -x आणि -3 आहे ते इकडे आल्यानंतर +3 इक्वल 0. ह्याचे दोन्ही जे काही समजा व्हॅल्यू आहे हे आपण लेफ्ट साइडला आणले. हे व्हॅल्यू लेफ्ट साइडला आणल्यामुळे काय होते, हे सगळे सिम्बॉल इथे चेंज होतात. मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. x² 5x आणि -x + 4x + 3 इक्वल 0. चला, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 4, c ची व्हॅल्यू 3. ओके, नेक्स्ट हे पाहायचं. आता या ठिकाणी जर पाहिले समजा आपण इथं 3m² इक्वल 2m² -9. या फॉर्म मध्ये जनरल फॉर्म मध्ये घेऊन या. 3m² -2m² + 9 इक्वल 0. हे जे दोन्ही फॉर्म आहेत ते इकडे घेऊन यायचे, प्लसचं मायनस होतं. 3m² मधून -2m² घ्या, m² + 9 इक्वल 0. या जनरल फॉर्म मध्ये समजा हे इक्वेशन लिहायचं, तर कसं लिहायचं, m² + 0m + 9 इक्वल 0. आता इथं काही नसतं म्हणजे फॉर्म, इथं पाहिजे dx आहे मध्ये. मग इथं dx म्हणलं तर मध्ये समजा कोणतं तरी समजा कोएफिशियंट यायला पाहिजे. मग इथं कोएफिशियंट येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यांचा स्क्वेअर इथे 0m घ्यायचा. म्हणजे a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू किती 9. ओके, नेक्स्ट 5 पाहूत आपण. इथे समजा आपण जर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं जर असेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये घेऊन यायचं. इथे समजा जर या p ना या ब्रॅकेटला इंटू करायचं. p ना 3 ला इंटू करा 3p, p ना 6p ला इंटू करा 6p चा स्क्वेअर इक्वल -5. -5 इथे इकडे आल्यानंतर काय आहे प्लस, म्हणजे 6p² + 3p + 5 इक्वल 0. तर एबीसी ची व्हॅल्यू करा, a इक्वल 6, b इक्वल 3 आणि c इक्वल 5. ओके, म्हणजे अशा पद्धतीने समजा याच्या व्हॅल्यू आहे. असं जर लिहिलं तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. बरं, एक्झाम मध्ये किती मार्काला येणार, फक्त एका मार्काला येतात. एका मार्काला समजा आपल्याला एवढं तयार करावं लागणार. एका मार्काला सगळं येणार नाही, फक्त एक एक्झाम्पल समजा याच्यापैकी एक्झामला येईल. ओके, नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन. या फोर्थ क्वेश्चन मधला समजा आपण पहिले सॉल्व्ह करू. हे जे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, आणि रूट्स सॉल्व्ह केल्यानंतर हे जे पॉलिनॉमियल्स आहे हे सोल्युशन होतात की नाही समजा आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. चला पाहूया आपण. x = 1 इज अ पॉलिनॉमियल्स x² + 4x -5 इक्वल 0. जिथे जिथे समजा आपल्याला इक्वेशन मध्ये किती दिसतात, x दिसतात, तिथं काय करायचे आपल्याला 1 व्हॅल्यू पुट करायची. पाहूयात आपण. x² + 4x -5 इक्वल 0. चला पुट करा. x चा स्क्वेअर आहे म्हणजेच काय 1 चा स्क्वेअर + 4 × 1 -5 इक्वल 0. 1 चा स्क्वेअर काय 1 + 4 × 1 4 -5 इक्वल 0. 4 + 1 5 - 5 इक्वल 0 and 5 - 5 0 इक्वल 0. ओके, म्हणजेच आपल्याला इथं काय लिहिता येईल, x = 1 इज अ काय केलेलं आपण सोल्युशन, इज अ क्वाड्रॅटिक सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, सोल्युशन ऑफ अ
quadratic equation. Okay, and x equal 1 is a root of quadratic इक्वेशन. ओके, म्हणजे हे सोल्युशन केलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आणि x इक्वल 1 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट का आलं? कारण आपण याची लेफ्ट साइड जी काही सॉल्व्ह केलेली आहे, लेफ्ट साइडची व्हॅल्यू किती आलेली आहे? 0. मग लेफ्ट साइडची व्हॅल्यू समजा जर आपण सॉल्व्ह केल्यानंतर 0 जर आली तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय रूट आहे असं समजायचं. आणि जर समजा लेफ्ट साइडची व्हॅल्यू समजा आपण सॉल्व्ह केली पण ते 0 आली नाही, मग काय म्हणायचं? इट इज नॉट अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने ते लिहावं. ओके, सेकंड पाहूया. सेकंड घेऊ. काय? x इक्वल -1 इज अ पॉलिनॉमियल ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल 0. ओके, जिथे जिथे x दिसतं तिथे आपल्याला काय पुट करायचं? -1. चला, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल 0. -1 चा स्क्वेअर प्लस 4 into -1 minus 5 equal 0. चला सॉल्व करा. 1 चा स्क्वेअर 1, इथं 4 into -1 आहे तर इथं -4 येते. -5 equal 0. मायनस मायनस प्लस 1 minus 9 equal 0. -9 मधून 1 घ्या, -8 equal 0. ओके, आता आपण लेफ्ट साइडची जी व्हॅल्यू आहे, लेफ्ट साइडची व्हॅल्यू काय झालेली आहे? -8. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे का? नाही. मग यायचं काय? x मिक्स लिहून देतो. x इक्वल -1 इज नॉट अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, म्हणजे अशा पद्धतीने समजा काय करावं लागेल आपल्याला? याचा फॉर्म तयार करावा लागेल. चला नेक्स्ट घ्या. इथं समजा सेकंड इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन पाहूया. 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल 0. हे रूट आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशनचं? हे आपल्याला समजा सॉल्व्ह करायचं आहे. मग काय करावं लागेल? लेट m इक्वल टू इन द पॉलिनॉमियल m स्क्वेअर 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल 0. ओके, या इक्वेशन मध्ये जिथे जिथे समजा m दिसतात तिथे किती पुट करायचे? 2 पुट करायचे. 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल 0. 2 into m चा स्क्वेअर म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर मायनस 5 into 2 इक्वल 0. 2 into 2 चा स्क्वेअर किती येणार? 4 मायनस किती येतात? 10 इक्वल 0. 2 चा स्क्वेअर 4 into 2 8 minus 10 equal 0. तर -2 equal 0. ओके, म्हणजे -10 मधून समजा जर आपण 8 जर मायनस जर केले तर काय येतात? -2 येतात. समजा हे रूट आहे का? नाही आहे. ओके, x equal to is a solution but x equal to is not a root of quadratic इक्वेशन. ओके, म्हणजे हे रूट नाही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. का? कारण लेफ्ट साइडची व्हॅल्यू किती आलेली आहे? 2 आलेली आहे, म्हणून हे रूट होणार नाही. नेक्स्ट, चला नेक्स्ट आपण पाहूया. लेट ए सेकंड लेट m इक्वल 5/2 in the polynomials m 2m square minus 5m equal 0. जिथे जिथे समजा आपल्याला m दिसतात तिथे किती पुट करायचे? 5/2. 2 into 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 आणि 5/2.
इक्वल 0. 2 into 5 चा स्क्वेअर काय येणार 25. तर इथं समजा आपण 25 घेऊ. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 5 25 अपॉन 2 इक्वल 0. ओके. 2 ना 4 ला डिवाइडेड करा 25 अपॉन 2 मायनस 25 अपॉन 2 इक्वल 0. मायनस प्लस कॅन्सल 0 इक्वल 0. तर काय येणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे की नाही आहे. मग काय लिहायचं बट द m इक्वल इथं x लिहिलेलं आहे पण इथं काय येणार m. इथं सुद्धा काय m. मग इथं काय m इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. m इक्वल 5 अपॉन 2 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने काय करायचं समजा इथं सॉल्व करायचं आहे. ओके. सर या ठिकाणी फिफ्थ एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. हे सॉल्व करत असताना एक लक्षात ठेवायचं आता काय म्हणते फाइंड k if x इक्वल 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. या इक्वेशनचं समजा जर x इक्वल 3 जर समजा रूट जर असेल तर आपल्याला k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. चला समजा आपण सॉल्व करूया हे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल 0. x इक्वल ते 3. आपल्याला या इक्वेशन मध्ये जिथे जिथे एक दिसतात तिथे काय करायचे 3 पुट करायचे. चला पाहूया k x चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इक्वल 0. 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे 9k मायनस 10 इंटू 3 30 प्लस 3 इक्वल 0. 9k 30 मधून समजा आपण काय केलं 3 मायनस केलं कारण मायनस 30 आहे मायनस 27 इक्वल 0. 27 मायनस आहे तिकडे आला प्लस 9k इक्वल 27. 9k 9 काय आहे इंटू आहे राइट साइडला डिवाइडेड होतात k इक्वल 27 अपॉन 9. k इक्वल 9 ने 27 ने डिवाइडेड करा 3 तर k इक्वल 3. अशा पद्धतीने समजा आपली k ची व्हॅल्यू येते. ओके. समजा आपण 6 इक्वेशन समजा सॉल्व करूया. इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ते ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. इथे बॉक्स आहे इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल 0. तर इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय आहे तर -7 अपॉन काय आहे 5. जिथे जिथे आपल्या इक्वेशन मध्ये m दिसतात तिथे काय करायचं -7 अपॉन 5 काय करायचं पुट करायचं. चला आपण समजा इक्वेशन लिहूया पहिले 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल 0. 5 m चा स्क्वेअर -7 अपॉन 5 चा स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल 0. इथे m ची व्हॅल्यू काय करायची आहे -7 अपॉन 5 घ्यायचं. ओके. 5 इंटू -7 चा स्क्वेअर 49 5 चा स्क्वेअर 25 प्लस 2 इंटू 7 तर इथं मायनस असल्यामुळे मायनस 14 अपॉन 5 प्लस k इक्वल 0. ओके. नेक्स्ट 5 1 5 5 5 25 49 अपॉन 5 मायनस 40 अपॉन 5 प्लस k इक्वल 0. जे काही समजा एलसीएम आहे ते डिनोमिनेटर आहे हे इक्वल आहे म्हणून समजा फक्त एवढंच आपण हे करू 49 मायनस 14 अपॉन 5 प्लस k इक्वल 0. 49 मध्ये समजा डिवाइड करा 14 35 अपॉन 5 प्लस k इक्वल 0. 5 ना 35 ला डिवाइडेड करा 7 प्लस k इक्वल 0. प्लस 7 आहे तिकडे आल्यानंतर काय होते मायनस आणि k इक्वल -7. तर अशा पद्धतीने समजा आपण k ची व्हॅल्यू किती आलेली आहे -7 आली. इथे लक्षात ठेवायचं बरोबर हे डिनोमिनेटर कॉमन असल्या कारणाने मी इथे कॉमन घेतलं. 49 मधून समजा 14 गेले तर 35 येतात. 35 ला 5 ने डिवाइडेड केलं 7 चा डिवाइड. ओके.